ते 32 लाख नावं लोकांना दाखले मिळेल की नाही नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58पैकी बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे. इकडं तिकडं लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत. मला वाटतं आपण जो माझी आकडा सांगितलं तो आपल्या फाईलमध्ये होता. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा सातबारा आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही सातबारा. त्याच्यात त्यांना दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना आणून मी यादी देतो ना. या 58 लाखपैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत किती राहिलेले आहेत किती यादी आपल्याला हरकत नाही पाहिजे. आम्ही तर मागत होतोच तुम्हाला लगेच देतो तुम्हाला गव्हर्नमेंट रेकॉर्ड आम्हाला 58 रेकॉर्डवर आपण लाखाची जे रेकॉर्ड माहिती आम्ही सर्टिफाय करू देतो आम्हाला आपल्याला. 2-3 कामं करा. 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कोणती प्रमाणपत्र द्या. त्यातली 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काय ते आता थोडे राहिले लोक आता आता ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही 39 लाख वाटप झाले असं म्हणतो फाईलमध्ये म्हटलं ते 38 लाख तुम्ही जे म्हणता तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केला आहे वाटप झाले म्हणून. आता तुम्हाला फाईल दाखवली 38 मध्ये 32 लाख नाही वाटप झाले 39 लाखाचं काही फाईलमध्ये आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू. आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले राज्यात. 12 ते 14 लाख रुपये सॉरी याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ठीक आहे ते आपण स्वतंत्र करून देतो त्यांना. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही. आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंदणी झाली घेते तर घेते नाही तर नाही घेणार. हा त्यांची इच्छा आम्हाला काय त्याची देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी द्या. अधिकारी द्यायला तयार नाही आहेत. हा विषय संपला. नंबर 1 हैदराबाद गॅजेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना त्यात काही बऱ्याच अडचणी आल्यात. आपल्याशी मी अनेक बोललो त्या संपर्कात मी अधिकारीच होतोय म्हणून आपल्या त्या मी क्लिअर पाहिलं आपलं कन्नडच्या बाबतीतला जो मुद्दा आला आज लगेच मी आल्यानंतर त्याच्या ते तो लाभार्थी ज्याला नाकारलं त्याला बोलून घेतलं ते दिसतंय खाते नावाचे की त्यांनाच नाकारलं ते आणि त्याप्रमाणे मी आता कारवाई सूचना दिल्या पण ते थांबत नाही. मग म्हणून विभाग आयुक्तांना मी मागच्या बैठकीच्या सूचना दिल्या की बाबा हे प्रमाण फार कमी आहे फार कमी वेग आहे. कारण असताना माझ्यावर आक्षेप येत असतो की बुवा अध्यक्ष म्हणून त्याला गती मिळत नाही. आता म्हणून ते आता आपण हे फेब्रुवारीमध्ये एक एसओपी तयार केलं की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या नवीन आयुक्तांनी याच्यात थोडी वेळ मागितली की आम्ही 100% याच्यातला तुम्हाला कॉन्क्रीट रिझल्ट देतो असं मला म्हटले. आता ही मोर ॲक्टिव्ह त्यांनी काय केलं म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हिंगोलीच्या एका माणसाला ते जे दाखवले आपल्या अधिकारी कसे करतात. हिंगोलीच्या माणसांनी अर्ज केला या हैदराबादप्रमाणे दाखल्यासाठी. अधिकारी काय उत्तर दिलं की याचं मूळ गाव कुठे यवतमाळमध्ये आहे म्हणून याची नाकारतात. यवतमाळ हिंगोली शेजारीच आहे ना असं काय नाकारता येईल तुम्हाला. कमिशनर तर जे नवीन आले ते म्हटले असं नाही होऊ शकत. मी आता शोकॉस काढले आवडल्या अधिकाऱ्यांना कसंच करता येत नाही. त्याची एकदा तुमची एकदा वंशवळी सापडलेली तुम्हाला हिंगोली असो यवतमाळ असो तर त्याचा मॅटर कोणत्या गावात आहे तो आहे ना काय रेकॉर्डवर त्याची इश्यू केली पाहिजे ती. अशा ज्या काही भांडणी घडलेल्या पाहिजे त्यामुळे थोड्या आता असे काही ठिकाणी उद्योग झालेले नाकारत नाही. पण थोडी माझी विनंती काय आहे की आता ह्या नवीन आयुक्त आले त्यांनी आता मागच्या आयुक्त होते त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला मला आश्चर्य वाटलं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं तर मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे कारवाई होईल निलंबित होईल सगळं होईल पण त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी. एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आपला पण तो मला वाटतं पुढच्या एक 4-5 महिने या कमिशनरना वेळ देऊन की स्वतः परत पाहतो एकदा आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. एवढं समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला मला तेवढंच आनंद वाटेल जो आपल्याला होणार आहे. त्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे काय होणार आहे. म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखात आपण बाय फरकाची पाहिजे ते तुम्हाला देतो म्हणजे माझ्या म्हणजे सरकारच्या सही शिक्क्यात देतो आम्ही. गाव वाईज देतो तालुका वाईज देतो जिल्हा वाईज देतो नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत किती लोकांना दाखले मिळाले सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना तुम्ही आजच ते घेऊन आलो सगळं बाळते आलो असतो तयार आहे आपल्याकडे दिलं तेच रेकॉर्डवर पडले तेच जाईल तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो पण ते निश्चितपणे त्याला पुढं आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं आता तीच माझी भूमिका.
सातारा संस्थांचे जे अर्ज चालतं. काय झालं की सातारा गॅजेटचं काय झालंय आता तो प्रस्ताव तयार झाला कुलकुडावर जे कमिशनर होते पुण्याचे त्यांनी तयार केला आहे. सातारा कलेक्टरशी मी बोलून 2-3 वेळा मी शिवेंद्र मी सगळ्यांनी केलं. काय झालं की कायदा तज्ज्ञांचं काय मत होतं की अगोदर आपलं हैदराबाद गॅजेट सुप्रीम कोर्टामध्ये कंटेस्ट झालेलं आहे. सुदैवाने आपण दक्ष आहोत म्हणून त्याला पुढेही स्थगिती मिळाली नाही. आपल्या हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी दिलं ना उच्च न्यायालयात मिळाली ना सर्वोच्च न्यायालयात मिळाली. आपण माहिती का पाहिजे तर कशी न्यायालयात प्रक्रिया झाली ती. पण आम्हाला भीती काय आहे की आता लगेच सातारा गॅजेट आपण आणलं अगोदर हैदराबाद गॅजेटचा निर्णय अंतिम व्हायचा आहे. म्हणजे कोर्टापुढे जो निकाल येतो याचा आपण सातारा गॅजेट आणलं तर याला कोर्ट स्थगित देऊन टाकेल की एक आम्ही ऑलरेडी कोर्टात मॅटर असताना तुम्ही का दुसरं काढलं. नाही मग कोर्टाला सरकारने सांगा ना 94चा जे आर सुद्धा स्थगिती आण म्हणून. हां सरकारने सांगा ना. तो काही आपल्या असं नाही होणार ना, असं नाही होणार. आमच्या नोंदी लेखी आहेत ना, रेकॉर्ड दस्तावेज येतो. साहेब असं कसं बोलतोय? ऐकून घ्या तुम्ही आमचा दस्तावेज. आमचं पण ऐका आता, तुमचं ऐकलं नाही. ऐकून मी तुम्ही 94चा जे आर त्यांनी काढला एका वेळेवर तो टिकू शकतो. आणि आमचा आधार आहे सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅजेटचा. सातारा संस्थान कोल्हापूर संस्थांनी आरक्षण दिले सगळ्या दुनियाला. ते गॅजेट टिकाणा काय कोर्टात नाही. आपण जे औन म्हणलात ना औन संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली. ते सगळे बनवा बनवी. नाही पाहिजे आता आपला नाही मी तुम्हाला दुखवत नाहीये. दुखवायचं माझी भाषा मी वेगळंच बोलतोय. मला तुम्हाला दोघाला दुखवायचं नाही. माझी विनंती काय तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं समाजासाठी करा. मी आंदोलन करणार. नाही असं करू नका. तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं करा. तुम्ही राजीनामा बी देऊ नका. तुम्ही बसले आमच्या संघ लय झालं लांबून का म्हणत नुसतं मी ऐकतोय मागं. तुम्हाला काय जाऊ दे तिकडे काय. तुम्हाला वरगडीचं मला वरगडीचं वरगडत जाऊ दे तिकडे समाजात तरी चालेल ना. पाटील म्हणजे जे आपण जे करतो ना ते तर प्रामाणिक असते. तर आतापर्यंत हैदराबाद गॅजेट स्टे मिळून गेला असता. सुप्रीम कोर्ट मिळून गेला असता. आपण मिळू जागा स्टे 94 लोक मिळाला ना. 94चा विषयच वेगळा आहे. मग ह्यात त्याचा जोडा नाही जमत नाही का. 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य मंडल आयोगाचा 94 काय संबंधी. त्याच्याप्रमाणे जोडलं ना ते. मग पोटजात उपजात मराठीची करा. त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव. आता याचा प्रश्न आपण बघू राहिलो. त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. आता सत्तेवर कशाला आणलंय. आता ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. अहो खोटं नाहीये. त्यांनी धनगरांना धोका दिला समजा आरक्षण देऊ मराठ्याला देऊ याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना. तुम्ही धोके द्यायला लागला मग करा 94 प्रमाण. काय अडचण आहे. त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठीची पोटजात कोण बी होत नाही का. काय अडचण आहे. त्यांच्यात जर 10 पोटजात येतं आपल्या सुद्धा 4-5 आहेत. 94 मध्ये ही चूक फार मोठी केली आहे लोकांनी पूर्वीच्या. आणि आज त्याचा प्रायश्चित आपण करतोय. पण लक्षात घ्या पाटील ज्यावेळी मराठा आरक्षणाचा द्यायचा मुद्दा तयार झाला स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होतो. आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं. आरक्षण 2 वर्ष मुलांना मिळालं. दुर्दैवानं सरकार बदललं. त्यांचा जे आर सुद्धा सरकारनंच बनवलाय. आपला जे आर पण सरकारनंच बनवलाय. तुम्हीच बनवणार आता सुद्धा. मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय तुम्ही सगळे रूल लागू करायचे. 2001च्या कायद्याचे 2000च्या कायद्याचे 1931ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली मी. 1921ची लिहून दिली 1800ची लिहून दिली 1931ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला. म्हणलं तुम्ही त्या जे आर मध्ये घ्या साहेब ह्या म्हणजे त्रास नाही होणार ह्या हैदराबादच्या. आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही मराठ्यांचे पुरावे आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत अपमानित नाही करत. तुम्ही मराठ्यांचे पुरावे सरकारी दस्तावेज मानला गेलाय. जर तुम्ही मानला गेला नाही सरकारी दस्तावेज निजामाचा आहे शिव सरकारी दस्तावेज मान्य ग्राही केला जाणार नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर 1931ची जनगणना मान्य केली ना देशाने इंग्रजाची. त्यांची कसं काय मान्य केली हे बघा. हे तुम्हाला सांगतोय आम्ही फक्त. तुम्ही करणार नाही करणार सत्ताधीश तुम्ही आहेत. हे सत्य आहे की आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरकारी दस्तावेज आहे. कोल्हापूर संस्थान सातारा संस्थांपेक्षा मोठं कोणीच नाही. त्यांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलंय. त्यांचं जर कोर्टात चॅलेंज होतंय आधार म्हणून 1994ला आधारच नाही ना जे आरला. आमच्या लेकराबद्दल वेगळं वागता दुसऱ्याबद्दल एकच काय वागताय तुम्ही. भांडण येत आहे तुमच्यावर एकट्यावर विश्वास ठेवून 10 महिने दिले साहेब. बुलशी की नाही 10 आज 10 महिने झाले.